रेशन दुकानांवरती आता साखर या ठिकाणी मिळणार आहे. तब्बल 1.5 वर्षानंतर पुन्हा सरकारनं रेशन दुकानावरती या ठिकाणी साखर वितरित करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला पाहायला मिळतो आहे. महिन्याला 1 किलो अशी ही साखर या ठिकाणी मिळणार आहे आणि तब्बल 20 रुपये किलो दरानं या ठिकाणी ही साखर दिली जाणार आहे. अंत्योदय रेशन कार्ड धारकांना ही साखर मिळणार आहे. गेल्या 1.5 वर्षापासून रेशन दुकानावरती या ठिकाणी साखरचं वितरण जे आहे ते या ठिकाणी बंद होतं. मात्र हा साखरेचा गोडवा पुन्हा एकदा रेशन कार्डधारकांना या ठिकाणी अनुभवता येणार आहे. आणि खऱ्या अर्थानं जर बघितलं तर रत्नागिरी जिल्ह्यात एकूण 13 गोदामामध्ये 2172 किलो क्विंटल साखर या ठिकाणी जमा झालेली पाहायला मिळते आहे. जिल्ह्यातील 38,000 अंत्योदय रेशन कार्डधारकांना याचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे पुन्हा 1.5 वर्षानंतर या ठिकाणी साखरेचा गोडवा जो आहे तो रेशन कार्डधारकांना या ठिकाणी अनुभवता येणार आहे. आणि त्यामुळं रेशन कार्डधारक जे आहेत, खास करून जे अंत्योदय कार्डधारक आहेत, त्यांना या ठिकाणी सरकारनं दिलासा दिलेला पाहायला मिळतोय. कॅमेरामन समित गजनेसह मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी.